नमस्कार. कधी-कधी आपल्या आयुष्यात असे दिवस असतात, की ज्या दिवशी आपल्याला वाटतं आज खूप काही करायचं आहे. घरातील कामं आहेत, ऑफिस आहे, कुटुंब आहे आणि स्वतःसाठी काही स्वप्न आहेत. आपण दिवसभर या गोष्टींचा विचार करत राहतो आणि शेवटी जेव्हा दिवस संपतो, तेव्हा लक्षात येतं, की मी आज दिवसभर खूप व्यस्त होते. पण खरंच काही पूर्ण झालं का? आजचा दिवस माझ्यासाठी थोडा वेगळा होता. कारण आज मी ठरवलं, की सगळं एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करायचा नाही. फक्त एक काम निवडायचं आणि ते पूर्ण करायचं. विश्वास ठेवा, त्या एका छोट्या कामाने मला खूप मोठा धडा शिकवला. आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी मोठी पावलं उचलण्याची गरज नाही, तर एक छोटं पूर्ण केलेलं काम सुद्धा आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला भाग पाडतं. आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपण सगळं एकाच वेळी बदलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला सकाळी उठल्यावर वाटतं आजपासून व्यायाम सुरू करायचा, आजपासून अभ्यास सुरू करायचा, आजपासून वेळ वाया घालवायचा नाही, आजपासून एखादी नवी सवय लावायची. पण जेव्हा एका दिवसात आपण खूप मोठी यादी बनवतो, तेव्हा मनावर एक दबाव येतो आणि आपण सुरुवात करण्याआधीच थकतो. कारण समस्या आपल्यात नसते, समस्या असते आपण एका दिवसात स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतो. मी सुद्धा असं अनेक वेळा केलं आहे. मनात खूप गोष्टी होत्या. स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे, काहीतरी नवीन शिकायचं आहे. पण शेवटी दिवस संपतो आणि मन विचारतं, आज मी माझ्यासाठी काय केलं? आज मी ठरवलं, आज काहीही झालं तरी एक काम पूर्ण करायचं आणि ते काम असं असेल, जे माझ्या ध्येयाच्या दिशेने पुढचं पाऊल पाऊल असेल. आज मी ठरवलं, काहीही झालं तरी ते काम पूर्ण करायचं. मध्ये कितीही अडथळे आले, थकवा आला, उशीर झालं, मन म्हणालं उद्या करूया, तरी ते पूर्ण करायचंच. आणि जेव्हा मी ते काम पूर्ण केलं, तेव्हा मनात एक वेगळीच भावना होती. आणि ती भावना म्हणजे आज मी स्वतःला दिलेलं वचन पूर्ण केलं. आपण मोठ्या यशाच्या मागे धावत असतो, पण मोठं यश तयार होतं अशा छोट्या-छोट्या विजयांमधून. एक दिवस अभ्यास केला, एक दिवस व्यायाम केला, एक दिवस लवकर उठलो आणि एक दिवस स्वतःवर विश्वास ठेवला. ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. जेव्हा आपण एखादं काम पूर्ण करतो, तेव्हा आपल्या मेंदूला एक संदेश जातो, मी हे करू शकतो. आणि हा विश्वास कोणत्याही मोठ्या प्रेरणेपेक्षा जास्त शक्तिशाली असतो. कारण प्रेरणा कधी-कधी येते आणि जाते, पण स्वतःवरचा विश्वास आपल्याला पुढे घेऊन जातो. माझ्या आयुष्यातही असे अनेक दिवस आले आहेत, जेव्हा वाटलं सगळं सांभाळणं खूप कठीण आहे. घर, काम, जबाबदाऱ्या आणि स्वतःची स्वप्न. कधी-कधी असं वाटतं, की आपण सगळ्यांसाठी खूप काही करत असतो, पण स्वतःसाठी वेळ नाही. पण नंतर मला एक गोष्ट समजली, आपल्याला रोज आयुष्य बदलण्याची गरज नाही. फक्त रोज स्वतःला एक वचन द्यायचं आणि ते पूर्ण करायचं. कारण बदल एका दिवसात होत नाही, तो रोजच्या छोट्या-छोट्या निर्णयांनी होतो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुमच्या आयुष्यात असं कोणतं काम आहे, की जे तुम्हाला माहिती आहे करायला हवं, पण काही कारणाने तुम्ही पुढे ढकलत आहात? कदाचित ते पुस्तक वाचणं असेल, अभ्यास करणं असेल, व्यायाम सुरू करणं असेल, एखादं नवीन कौशल्य शिकणं असेल किंवा स्वतःसाठी थोडा वेळ काढणं असेल. आज सगळं बदलण्याचा प्रयत्न करू नका. आज फक्त एक काम निवडा आणि स्वतःला सांगा, आज हे पूर्ण करूनच दिवस संपवायचा. लक्षात ठेवा, आपण अनेकदा मोठ्या यशाची वाट पाहत असतो. पण यश आपल्याकडे छोट्या-छोट्या पावलांनी येत असतं. आज केलेलं एक काम उद्या तुमचं आत्मविश्वास वाढेल. आज स्वतःला दिलेलं वचन उद्या तुमची ओळख बदलेल आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील मोठा बदल हा छोट्या निर्णयापासून सुरू होईल. आज मी फक्त एक काम केलं आणि ते पूर्ण केलं, कारण मला माहिती आहे, की पूर्ण केलेली एक गोष्ट ही अपूर्ण राहिलेल्या मोठ्या योजनांपेक्षा नेहमीच मोठी असते. जर तुम्हालाही वाटत असेल, की छोट्या विजयांनी मोठं यश मिळतं, तर कमेंटमध्ये लिहा, आज मी माझं काम पूर्ण करणार. आणि भेटूयात पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात बदल घडवण्याची ताकद आधीपासूनच आहे. चला, एकमेकांना प्रेरणा देत आणि प्रेरणा घेत राहूया. इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड. धन्यवाद.